नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आगामी 2026 मध्ये होणाऱ्या महा टीईटी व TAIT या परीक्षेचा अभ्यास कसा करावा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षेचं कॉम्पिटिशन जर विचारात घेतलं तर जवळपास 5 लाख लोक परीक्षा देतात, 15 ते 20 हजार लोक पास होतात. याचा जर विचार केला तर एकमेव कारण म्हणजे वेळेचे नियोजनामध्ये ते गफलत करतात. परीक्षेपूर्वी काही थोडे व्हिडिओ बघणे किंवा काही थोडा तरी अभ्यास करणे आणि त्या माध्यमातून पास होण्यासाठी धडपड करणे, याच्यामध्येच बऱ्याच लोकांचे वर्ष वाया गेलेले आहेत. पण आता याच्यामध्ये सुद्धा 3 संधीमध्येच आपल्याला पास करायचे, म्हणजे 3दाच लॉग इन करून पास करायचे. बस झालं, इतकी दिवस आपण देऊ शकलो, पण आता यापुढे देणं अशक्य आहे. शिक्षकांसाठी तर त्यांनी सरळ सरळ डेडलाईन दिलेली आहे. लक्षात घ्या, काय दिले की बाबा 1 सप्टेंबर 2027 पर्यंत महा टीईटी पास करा, अन्यथा जॉबवरून कमी व्हा, असं म्हणून सांगितलेलं आहे. त्यांचा जॉब संपुष्टात येणार आहे, काही लोकांचं प्रमोशन थांबणार आहे, काही लोकांचं पेमेंट त्याच ठिकाणी थांबणार आहे. आणि आता डीएड बीएड करणाऱ्या लोकांना तर माहितच आहे, डीएड आणि बीएड करणाऱ्या लोकांना टीईटीचं महत्व काय आहे माहित आहे. आणि मित्रांनो, 1 ते 8वी पर्यंत जर शिक्षक व्हायचं म्हटलं तर तुम्हाला महा टीईटी पास करणं गरजेचं आहे, किंवा शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं गरजेचं आहे, किंवा टीईटी म्हटल्यानंतर दोन्ही आलं, सीटीटी आलं आणि टीईटी एक्झाम पण आलं. आता लक्षात घ्या, TIT ला काही लोकांचं म्हणणं असतं आम्ही TIT ला खूप स्कोर घेऊ. मित्रांनो, यापुढे 9वी ते 12वीचं मेरिट खूप लागणार आहे. या कारणास्तव दुसरा पद्धत म्हणजे जागांची रिक्त पद कमी असतात, त्यामुळे इथे मेरिट जास्त लागतात, विथ इंटरव्ह्यूला जास्त पद येतात आणि तिथं आपल्याला काय काय होतं आपल्याला सर्वांना माहित आहे. या कारणास्तव एप्रिल मे मध्ये एक्झाम होणार आहे. लक्षात ठेवा, एप्रिल मे या संभाव्य डेट नुसार विचारात घेतलं तर या 2 महिन्यात परीक्षा होणार आहे, ही डोक्यात ठेवा. आपल्याकडे किती महिने आहेत? जानेवारी 1 महिना आहे, फेब्रुवारी महिना आहे पूर्ण, त्यानंतर मार्च महिना आहे आणि एप्रिल किंवा मे महिन्यापैकी एका महिन्यात होणार आहे. जवळपास 4 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे, पकडून चला 4 किंवा 3 महिन्याचा. मार्काचं टार्गेट आहे 90+ आपल्याला मार्क कोणत्याही पद्धतीने आणायचेच आहे. ठीक आहे. आता सर, आम्ही सुरुवात कशी करावी? अभ्यास करतोय पण अभ्यास केलेलं फील होत नाही. मित्रांनो, एखादी गोष्ट दुसऱ्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला ती पटत नाही आणि आपल्याला त्या अभ्यासाला एक गती मिळत नाही आणि 100% आपण त्याच्यात यश मिळवू शकत नाही. अखंडित चालू असणारा, कंटिन्यू आपल्या कोर्स कंटिन्यू असणारा, परीक्षा होऊ न होऊ कंटिन्यू शिकवत राहतो विद्यार्थ्यांना, असा एकमेव क्लास म्हणजे आपला ग्रो अकॅडमीचा क्लास आहे. लाईव्ह क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर याच्यात रेकॉर्ड सुद्धा आहे, त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा आहे. आता याच्यामध्ये रेग्युलर एक बॅच आहे, म्हणजे कॉमन बॅच आहे, आणि मेंटरशिप बॅच आहे. मेंटरशिप बॅच सुद्धा उपलब्ध आहे. तुम्हाला यापैकी कोणती बॅच घ्यायची आहे ते मला व्हॉट्सअप करायचं आहे. मेंटरशिप मध्ये तुम्हाला काय काय मिळणार? एक म्हणजे क्लास, दुसरं म्हणजे तुम्हाला त्या विषयाच्या संपूर्ण विषयाच्या प्रिंटेड घरपोच नोट्स, काय वाचावे, महिन्यामध्ये कसे नियोजन करावे, 2 महिन्याचे नियोजन कसे करावे, 8 दिवसामध्ये कोणते टॉपिक करावे, हे सर्व नियोजन. वीकली तुमची पर्सनली मीटिंग, तुमच्यासाठी स्पेशल ऍप, त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचे म्हणजे गॅरंटेड पास होण्याची हमी, 100% पास होण्याची हमी. पण वेळोवेळी तुमचा फॉलोअप, त्याचबरोबर टेस्ट पेपर, आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही तत्पर असतो. कारण तुम्ही जर तिथे अभ्यासच केला नाही, मी भरपूर काही दिलं, तुम्ही अभ्यासच केला नाही तर पास होणं अशक्य आहे. पण जेवढं दिलंय तेवढं ऍक्युरेट करत राहिलात
तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये महाटीईटी सारखी परीक्षा पास करून दिली जाणार आहे 100%, विथ प्रूफ सहित. माझे मेंटरशिपचे माझे जवळपास एक 70-80 विद्यार्थी होते, त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो जवळपास 80% रिझल्ट पासचा आहे. 80% रिझल्ट पासचा आहे, कारण त्यांना मी वेळोवेळी मार्गदर्शन करायचो. सेपरेटली शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करायला असणार आहे. सेपरेट तुमच्या काय समस्या आहेत, वेळ कसा काढायचा, कसा अभ्यास करायचा, 8 दिवसामध्ये किती नियोजन, कोणते टॉपिक करायचे, या महिन्यामध्ये हे टॉपिक करा, त्या महिन्यात ते करा, त्या महिन्यात ते टॉपिक करा, या विषयावर जास्त भर द्या, जेणेकरून तुम्हाला या विषयामध्ये एवढे मार्क येतील. आता लक्षात घ्या, विषयानुसार जर विचारात घेतलं, काही लोकांना जर पहिला पेपर बघितला डीएडचा, 2 लँग्वेज आहेत बरोबर, L2 आहेत म्हटल्यानंतर 2 लँग्वेज मध्ये काही करून आपल्याला 40 मार्क मिळवायचे, हे डोक्यात असतं. त्यानंतर सीडीपी सारखा सोपा विषय आहे, याच्यामध्ये आपल्याला 25 मार्कापर्यंत पोहोचायचे. ईव्हीएस मध्ये जास्त फास्ट आहे, 10 ते 15 मार्क मिळवायचे, पण मॅथ वर चांगली कमांड आणायचं, इथं 25 मार्क मिळवायची. इथे काय करायचं, 25 मार्क मिळवायचे. आणि याच्यातून सुद्धा विचारात घ्या, हे 25 आणि हे 25 जर विचारात घेतले तर हे लँग्वेजचे 60 पैकी 40 मार्क जर मिळवले तर आपल्याला एखाद्या विषयाला स्किप करता येतं ना ऑटोमॅटिकली. पण किमान 3 विषयावर चांगली कमांड असली पाहिजे. लक्षात घ्या, सीडीपी, मॅथ आणि विद्यार्थी मित्रांनो मराठी या विषयावर, आणि 2 विषयामध्ये ऍव्हरेज बी मार्क आले तर आपण 100% पास झालेलो असणार आहे. हेच खऱ्या अर्थाने नियोजन आपलं बसवलं पाहिजे. बी प्लॅन एका कागदावर लिहून ठेवा की मला या आठवड्यामध्ये एवढा अभ्यास करायचाच आहे. सर नोकरी करते, लहान मुलं आहे, संसार आहे, जॉबचं टेन्शन आहे, राजकारण आहे जॉब मध्ये, अरे पण पास तुम्ही होणार आहात ना, हे डोक्यात ठेवा. कोण पास होणार आहे, तुम्ही होणार आहात. आता सर म्हणाल फीस भरमसाठ आहे, आम्हाला परवडणार नाही का, लाडक्या बहिणीचा हप्ता जेवढा आहे त्याच्या फक्त मित्रांनो निम्म्यापेक्षाही 20% फीस आहे त्याच्या. लक्षात घ्या, 20%, 1500च्या 20% फीस उपलब्ध आहे. पण आपल्याकडे वार्षिक किंवा सामायिक ऍडमिशन दिले जातात. आता राहिला मुद्दा, अशा पद्धतीने परीक्षा पास करायची. मॅथ सायन्स वाल्यांचं पण तसंच आहे. लँग्वेज मध्ये 2 लँग्वेज आहेत, 40 मार्क मिळवायचे 60 पैकी, आणि या 60 पैकी सुद्धा तुम्हाला 35 ते 40 मार्क मिळालेच पाहिजे. राहतोय विषय कोणता, इंग्रजी आणि सीडीपी मिळवणार. इंग्रजीमध्ये 10 मार्क आणि सीडीपी मध्ये 20 मार्क, संपलं. 90 टोटल करायचे 150 मार्कापैकी. एवढंच ठरलेलं आहे. ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे. आणि इथे तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्हाला मी या बॅचमध्ये एका वर्षामध्ये जेवढ्या एक्झाम होणार आहे, TIT एक्झाम झाली होईल, टेट 4, त्याचं रिझनिंग सुद्धा शिकवणार आहे लगेच. म्हणजे तुमचं मॅथ रिझनिंग कोणताही सब्जेक्ट असू द्या आतापासून पक्क होणं गरजेचं आहे. कारण आपलं टार्गेट पास होणं नाही, टीईटी पास होणं नाही, तर आपलं टार्गेट आहे शिक्षक होणं. त्यासाठी लागणारं सगळं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणून आगामी टीईटी पास व्हायचे असेल तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल मे महिन्यामध्ये होणाऱ्या टीईटीचा अभ्यास अशा पद्धतीने करून टीईटी परीक्षा पास करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.